हॅलो सगळे, त्यांचे खूप खूप स्वागत आहे माझी सही या यूट्यूब चॅनलवरती. चला, आज मस्त मम्मी आणि बहिणी दोघी मी मस्त स्वयंपाक करताय. काय करताय तर व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. खोड मिरचीची भाजी करते, मेथीची. आणि मस्त थोडा खिशीच्या चांदक्या करणार आहे गुळाच्या, कारण देवाला निवेद्य द्यायचे. आज शेवटचा दिवस आहे ना, परत गुरु आहे त्याच्यामुळं मंगळवार आहे ना आज. मग सकाळचे वाजले 8:30 पावणे 9. अजून आपल्या साड्यांचा पण व्हिडिओ टाकायचा आहे. मस्त भाजी स्वच्छ 3 पाण्याने धुवून ठेवली. मस्त मेथीची भाजी ना अशी खुड मिरचीची छान लागते, म्हणजे शेंगदाणे नाही घालायचे. आणि मिरच्या लसणाची भाजी आहे ना, खुड मिरचीची भाजी पण म्हणतात आणि साधी भाजी पण म्हणतात ना. थोडासा बघा. मेथीची भाजी म्हणजे सगळ्यात आवडती वस्तू आहे माझी. आणि ना अशी इथं ना हलवतं, इथं जर हलवली ना तर भाजी ना अशी मस्त हिरवी हिरवी होते, अशी छान लागते. आणि जास्त पाण्यात शिजून नाही द्यायची, म्हणजे निथळून घ्यायची आणि मस्त हलवीत हलवीत राहायची. मस्त हिरवी होते आणि ती पिवळा कलर थोडा आला का मग मूड जातो भाजी खायचा. एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता त्याच्यात आहे ना जो गूळ फोडलेला आहे ना तो टाकून देणार आहे. आणि भाजी बघा, तुम्हाला म्हटलंय ना अशी दांडीने हलवायची आणि लई पानं नाही घ्यायचे, असे देठ पण घ्यायचे, म्हणजे भाजीला ना चव पण असते खायला. हिरवा कलर आलेला मस्त हिरवागार. आणि जास्त पाण्यात शिजवली का ती पिवळी होऊन जाते आणि मग एवढी खास नाही लागत खायला. पावशर गुळ घेतलेला आहे बरं का मी. आणि 1 ग्लास पाणी टाकलंय, पावशर गुळ त्याच्यात टाकलंय. असं होऊन देऊ आणि मग ते ओतून घेऊ. आणि परत त्याच पातेल्यामध्ये हे गुळाचं गाळेल पाणी आपण ओतून देणार आहे, कारण मग त्याच्यात खिशी, कारण गुळामध्ये ना कधी काळी कचरा राहतं ना, त्याच्यामुळं गाळून घ्यायचं. झालंय बघा, चांगलं पण छान होणार आहे. आणि पीठ आपण एवढं घेतलेलं आहे, पण जसं लागतं पीठ घेणार आहे. गुळाचं पाणी हे बघा, असं काळी कचरा राहतं गुळामध्ये, त्याच्यामुळे ना असं गाळून घ्यायचं. बघा, भरपूर काळी कचरा निघालं ना. डायरेक्ट पीठ टाकलं का मग ते सगळं असे पिठात येतं आणि कचकच लागतं. आणि आता पूर्ण ते पाणी ओतून देणार आहे परत त्याच पातेल्यामध्ये. असं वेलची कुटून घेतली, कारण वेलची मुळे चाणक्या खूप भारी लागते. पीठ आहे ना लागता लागता टाकणार आहे ताई मी.
आता पिठाची गरज नाही लागणार, कारण एवढ्या पाण्यातच आपलं एवढं पीठ आणि एवढं उरलेलं आहे. एक्स्ट्रा घेतलं होतं मी वाटी भरून, पण अर्धी वाटी उरले, अर्धीच लागलंय 1 ग्लास पाण्याला. आणि पावशर गुळ कंप्लीट झाला 1 ग्लास पाण्याने. असं पीठ घेतलेलं आहे. असं जास्त काही हे नाही, कालवीत नाही बसायचं, कारण आपण आता ते हाताने मळून घेणार आहे. कारण जास्त आपण होऊन दिलं ना तर ते थोडं लागू पण शकतं. त्याच्यामुळे आता मस्त होणार आहे. याच्यातच तुम्हाला चाणक्या पण दाखवणार आहे, खूप भारी होणार आहे. गरम आहे, पण गरम याच्यातच मळून घ्यायचं, हे मस्त होतं. अजून पण थोडंसं भिजणार आहे मस्त ते. आणि जास्त नरम पण नाही आणि जास्त कडक पण नाही करायचं. मस्त आपल्या चाणक्याला लागतं तसंच करायचं. हे पण जसं आपण पोळ्याला पीठ मळतो ना तसंच केलंय. मग एवढं काही नाही, जास्त काही नाही, हाय थोडं नॉर्मल आहे. मस्त झालंय पीठ. तर याच्या चाणक्या ना खूप छान लागतात. आणि त्याच्यात तुपात तळून बघायच्या, तेलात नाही तळायचं, तुपात तळायचं, मग खायला तर सांगते 1 नंबर. आता थोडा भिजू देऊ आता आपण. मस्त झालंय बघा. आणि हे ना पीठ असंच राहून देऊ. जे उरलेलं आपण काढायला असताना ते थोडंसं इथं ठेवू, म्हणजे आपल्याला गरज इथं लागू शकतो. फोटो पण काढ. हां चला आता आमचे जेवण वगैरे झाले मस्त. आज मी दूधपोळी वगैरे, डाळ भात वगैरे का खाल्ला. आज मस्त मेथीची भाजी वगैरे केली होती, नैवेद्य दाखवायचे होते ना. तर कारण आता उद्या अमावस्या आहे आणि श्रावण महिना लागणार आहे. तर मग आखाड महिन्यामध्ये आमची म्हणजे आखाड महिन्यामध्ये ना आपण देवदेवतांना सगळीकडे नैवेद्य देतो. पण ह्या वेळेस काय झालं, माझ्यामुळेही त्यांना नैवेद्य वगैरे देताना आलं. 6 महिना असं विटाळ असतो ना, आणि त्यामुळे मग काही मग आज होतंच लास्ट आणि मंगळवार. तर आज त्यांनी मग सकाळी स्वयंपाक वगैरे केला आणि मग नैवेद्य वगैरे दाखवून आले देवांना. तिथे आमच्या सिन्नरमध्ये गौरी बाबाचं मंदिर पण आहे. तिथे पण आहे ना 5 मंगळवार असतात ना आपले, 5 मंगळवार शुक्रवार ज्यांना जसं जमल ना तसं नैवेद्य द्यायला जातात. आणि भरपूर भाविक असतात, भरपूर नैवेद्य येतात. आणि आपल्या गल्लीमध्ये, आमच्या गल्लीमध्ये भगवती मातेचं मंदिर आहे, मुंजा बाबाचं मंदिर मुंजा बाबाचं आहे. तर तिथे सगळीकडे नैवेद्य द्यावे लागतात. आज सगळीकडे नैवेद्य वगैरे दाखवले. आता आमचं जेवण झालं, बाळ पण मस्त झोपलेले. आता मी पण आराम करते. चला मग सगळ्या ताईंना बाय बाय.